पेपर फुटी प्रकरणामधला क्लास माफिया, कोचिंग माफिया अर्थात शिवराज मोटेगावकर. शिवराज मोटेगावकरची सध्या सीबीआय कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीमधून त्याची हजारो कोटींची संपत्ती असल्याचं निष्पन्न होत आहे. पुण्यात सुद्धा जवळपास 51 गुंठे त्याची जागा आहे आणि असं सगळं असताना हे केवळ त्यानं या क्लासेसच्याच माध्यमातून कमवलेलं आहे की या सगळ्यामध्ये आणखीन काही काळबेरं आहे, हा प्रश्न खरं तर सीबीआयला पडलेला आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे. कदाचित या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होण्याची सुद्धा शक्यता आहे. पण जेव्हा जेव्हा हे सगळं शोधण्याचा विषय येतो त्यावेळेस आरसीसी क्लास म्हणून न पाहता आरसीसी हा खूप मोठा आपण म्हणू शकतो इन्कम सोर्स होता. तो कशा पद्धतीनं, मुळात इथल्या विद्यार्थ्यांना फी किती होती, काय काय शिकवलं जायचं, किती विद्यार्थी शिक्षण घेतात आणि ओव्हरऑल टर्नओव्हर नेमका किती होता, या सगळ्यावरती जेव्हा चौकशी आणि तपास होणार आहे त्यावरून मग पुढची सगळी गणितं जुळणार आहेत की याने नेमकं इतका जर टर्नओव्हर असेल तर ही सगळी मालमत्ता कशी कमवली वगैरे. तर त्याच दृष्टिकोनातून सध्या जो काही तपास झाला या तपासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आतापर्यंत नेमकं काय काय कळलंय हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 23 वर्षांपूर्वी सुरू झालेले आरसीसी क्लासेस. आता या आरसीसी क्लासेसमध्ये सुरुवातीला फक्त केमिस्ट्री शिकवलं जायचं. हळूहळू करत वेगवेगळे सब्जेक्ट्स ऍड होत गेले, वेगवेगळे इयर्स ऍड होत गेले. आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम, जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्सची तयारी या ठिकाणी करून घेतली जाते. 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी कोचिंग दिलं जातं. बेसिक जी फी आहे, सगळ्यात बेसिक क्लासची, बेसिक कोर्सची जी फी आहे ती 11वी-12वीची आपण म्हणू शकतो, जी आहे 60,000 रुपये प्रतिवर्ष. म्हणजेच काय तर 60,000मध्ये 11वी-12वीचा जो काही सिलेबस आहे तो पण थोडाफार शिकवला जातो आणि या व्यतिरिक्त ज्याला नीट करायचंय त्याच्यासाठी नीटचं कोचिंग आणि ज्याला जेईई करायचंय त्याच्यासाठी जेईईचं कोचिंग, असं दोन्हीही दिलं जातं यात 60,000मध्ये. आता जेव्हा 60,000 रुपये फी प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतली जाते तर तुम्हाला असं वाटेल एका क्लासमध्ये असे कितीच विद्यार्थी असणार आहेत. तर आतापर्यंत जर आपण एकूण आकडेवारी पाहिली तर एका क्लासमध्ये म्हणजे एका शहरातल्या एका क्लासमध्ये जवळपास 25 ते 30,000 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर येते. म्हणजेच काय, हे आरसीसीचे जे क्लासेस आहेत हे लातूरमध्ये आहेत, नांदेड, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जवळपास 8 ते 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत आणि प्रत्येक शहरात एक क्लास नाही चालत आहे. प्रत्येक शहरामध्ये तिथली लोकसंख्या किंवा तिथं जे काही वातावरण आहे, स्टडी हब कशा पद्धतीने आहे ते पाहून 2, 3, 4 वेगवेगळ्या क्लासेस घेतले जातात. लातूरमध्ये तर आपल्याला पाहायला मिळतंय, लातूरमध्ये असा एक एरिया आहे ज्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने क्लासेसचं जाळं आहे. त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक रस्त्याला, म्हणजे जिथे लातूरमध्ये लातूर पॅटर्न फेमसच यासाठी आहे की तिथलं शिक्षण चांगलं आहे म्हणून, तर या ठिकाणी दिल्ली, मुंबई किंवा इतरही वेगवेगळ्या ठिकाणचे जे फेमस कोचिंग क्लासेस आहेत त्या सगळ्यांच्या ब्रांचेस आहेत लातूरच्या या परिसरामध्ये. त्या परिसरामध्ये सुद्धा प्रत्येक रस्त्याला एक एक ब्रांच अशा पद्धतीनं एक एक युनिट टाकलेलं आहे आरसीसीनं. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात हे जाळं उभं केलेलं होतं केवळ लातूरमध्येच. बाकीच्या तर शहरांचा लांबचाच विषय राहिला, पण लातूरमध्येच जर इतक्या मोठ्या संख्येने क्लासेस असतील, युनिट्स असतील तर बाहेरही तशाच पद्धतीनं हे सगळं चालत होतं. त्यामुळे आतापर्यंत जर एकूण आकडेवारी काढली आहे जी काही पोलिसांच्या तपासातून निष्पन्न होत आहे त्यानुसार जवळपास अंदाजे 100 कोटींचा टर्नओव्हर हा प्रतिवर्षाचा आहे या आरसीसी क्लासेसचा. त्यामुळे आतापर्यंत या मोटेगावकरने जे काही हजारो कोटींचं साम्राज्य निर्माण केलंय ते नेमकं कसं निर्माण केलं हे आता कुठे निदर्शनास येत आहे, आता कुठे निष्पन्न होत आहे. कारण 25 ते 30,000 विद्यार्थी प्रत्येकी किमान 60,000 रुपये देतात. वेगवेगळ्या जर कोर्सेस असतील तर त्याचे वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामची फी आणखीन जास्त आहे, आणखीन वेगळी आहे. या सगळ्यातला मोठ्या प्रमाणात हिस्सा जातोय तो शिक्षकांसाठी. कारण इथे जर आपण पाहिलं तर उत्तर भारतीय शिक्षक हे सर्वाधिक आहेत. देशभरातून वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे भाषिक शिक्षक या ठिकाणी शिकवण्यासाठी येतात आणि यांना लाखांच्या घरामध्ये, म्हणजे अक्षरशः एखाद्या शाळा कॉलेजमध्ये सुद्धा जेवढा पगार दिला जात नाही इतक्या मोठ्या संख्येने पगार जो आहे तो या सगळ्या शिक्षकांना दिला जातो. एका क्लासमध्ये जवळपास 8, 10, 12 वेगवेगळ्या सब्जेक्टचे टीचर्स आहेत जे शिकवतात. काही उत्तरेकडचे आहेत, काही दक्षिणेकडचे सुद्धा आहेत. या व्यतिरिक्त इतर सगळाच स्टाफ जो काही आहे, मॅनेजमेंट पाहणारे असतील किंवा इव्हन स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून सगळेच जण, असं सगळं जर काढलं तर हजारो लोक या सगळ्यामध्ये त्यांना रोजगार दिला जातोय या आरसीसीच्या माध्यमातून. त्यामुळे या सगळ्यांचे पगार जाऊन
त्याचबरोबर जे काही भांडवल लागलेलं आहे, जागा असेल, जागेचं भाडं असेल, इतर सगळं साहित्य असेल, या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा 100 कोटींचा टर्नओव्हर होतोय अशी माहिती समोर आली आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने मोठेगावकरनं ही सगळी प्रॉपर्टी उभी केलेली आहे. पण ही प्रॉपर्टी केवळ एवढ्याच्या जोरावर नक्कीच नसणार आहे. पुण्यामध्ये सुद्धाही आपण पाहिलं तर अनधिकृत जागेवरती ताबा मारून वगैरे हे सगळं केलेलं होतं. त्यामुळे कदाचित अशाच पद्धतीनं आणखीन काही ठिकाणी सुद्धा केलेलं असू शकतं. त्यामुळे स्वतःचा 1 रुपया सुद्धा न घालता इन्कम मात्र त्यानं मोठ्या प्रमाणात कमवलं आणि त्याचमुळे ही सगळी संपत्ती उभी राहिली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची केवळ सीबीआय नाही तर ईडी कडूनही चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरतेय. भविष्यात ईडीची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी तसं काही दिसत नाहीये, पण भविष्यामध्ये हे सुद्धा केलं जाऊ शकतं. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये त्याच्या संपत्तीच्या विषयी आणखीन काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.